तुम्ही नेहमी घरी भजी बनवत असाल तर एकदा या पद्धतीचे कोफ्ते बनवून बघा. भजी खायची विसरून जाल एवढं सांगते. बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट कसे बनवायचे, चला पटकन सुरुवात करूया रेसिपीला. 3 मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्यांमध्ये हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचे, पाणी न घालता. सालं काढून मोठ्या किसणीवरती असं आपल्याला किसून घ्यायचं या पद्धतीने. यानंतर आपल्याला पाव किलो कोबी किसून घालायचं आहे. कोबी घेताना हिरव्या रंगाचा घ्या. सफेद असला तर त्याला जास्त उग्र वास असतो. तर बारीक असं किसून घ्यायचं आपल्याला. पातळ कापू शकतात तर तुम्ही वेळीवरी कापू शकतात. यानंतर एक वाटीभर आपण इथे फरसबी घेतली आहे बारीक चिरून. आणि आता उन्हाळ्यामध्ये केशरी रंगाचे गाजर येतात तर ते आपल्याला किसून यामध्ये घालायचे 2. सालं कोणती काढायची नाहीत, सालामध्ये भरपूर फायबर असतो त्यासाठी. यानंतर 1 चमचा आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या ह्याचा ठेचा बनवून घातलेला आहे. कोथिंबीर घालायची आहे, भरपूर घालायची आहे. माझ्याकडे थोडी होती म्हणून मी थोडी घातली आहे. कोथिंबीरीने खूप छान चव येते कोफ्त्याला. यावरती आपण बाकी सुके मसाले घालायचे. तर पहिला आपण मसाला घालणार आहोत तो काश्मीरी लाल मिरची पावडर, जो तिखटाला कमी असतो पण रंग छान येतो. यावरती आपण 1 चमचा धण्याची पावडर, धणा पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता तुमच्या आवडीप्रमाणे मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त इथे करू शकता. यावरती आपल्याला 1 चमचा ओवा घालायचा आहे. तर ओवा आपण हातावरती असे मोडून यामध्ये घालू शकतो, पचनासाठी चांगला आहे. हिंग घाला आणि सुरुवातीला हलक्या हाताने मिक्स करा. मी दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय, कारण काय होतं आपण ह्यामध्ये कोबीचा वापर केलाय आणि कोबीला पाणी लवकर सुटतं, तर हे मिश्रण पटकन पातळ होतं. त्यामुळे आपण लवकर असं कोफ्ते बनवणार आणि लगेच तळायला घेणार आहे. म्हणून तुम्ही पण जर कोफ्ते बनवत असाल घरी तर पहिलंच सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. आता हे मिक्स करताना आपण सुरुवातीला मीठ घालायचं नाहीये, शेवटला घालायचं आहे. हे सर्व मिश्रण एकजीव होण्यासाठी आपण 2 जिन्नस घालणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठही इथे वापरू शकतात, त्याने छान क्रिस्पीनेस येतो. आणि यावरती 4 चमचे आपण बेसन पीठ घातलेलं आहे. तर हे सर्व पीठ घातल्यानंतर हलक्या हाताने सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर इथे कुठेच करायचा नाही आहे. आणि शेवटला सांगितल्याप्रमाणे मीठ घालायचंय आणि 1 चमचा तेल घालायचंय. हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचंय. पटपट करायचंय, पाणी सुटतं, फार काळ हे मिश्रण ठेवायचं नाही आहे. पटकन मिक्स केलं की लगेच कोफ्ता करायचे आणि तळायला घ्यायचे. तर मिक्स करताना तुम्हाला जर जाणवत असेल की मिश्रण जास्त पातळ होत असेल तर तुम्ही अजून कॉर्नफ्लॉवर 1 चमचा आणि बेसन पीठ घालू शकतात. जास्त कोरडं नाही करायचं किंवा जास्त एकदमच पातळ नाही करायचं. कोफ्त्याची जी कन्सिस्टन्सी असते, आकार घेऊ शकतात इतपत आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर मीडियम साईजचे कोफ्ते बनवायचे आहेत. कोफ्ते बनवताना भरपूर असं बॅटर चिटकत असेल हाताला तर पाण्याचा हात घ्यायचा, लावायचा आणि कोफ्त्याला आकार द्यायचा आहे. कोफ्त्याचा आकार मीडियम साईजचाच ठेवा, फार मोठा बनवू नका. तळताना बऱ्याच वेळेला ते आतून कच्चे राहतात, त्यासाठी मीडियम साईजचेच कोफ्ते बनवून ठेवा. तुम्ही जर घरामध्ये व्हेज मराठा बनवत असेल तर हे सर्व जिन्नस वापरून ते कोफ्ते बनवतात. आणि मी जी पनीर कोल्हापुरीची रेसिपी आधी दाखवली आहे, ती जी ग्रेव्ही आहे ती बेस ग्रेव्ही आहे. तीच ग्रेव्ही बनवून हे कोफ्ते तळून त्या ग्रेव्हीमध्ये टाकले की तुमची व्हेज मराठा रेसिपी तयार होते. तर तुम्हाला जर ती ग्रेव्हीची रेसिपी बघायची असेल तर आदली पोस्ट मी टाकलेली आहे 2 दिवस अगोदर, पनीर कोल्हापुरीची. ती रेसिपी नक्कीच बघा, तुम्हाला आयडिया येईल. आता दुसऱ्या बाजूला आपण तेल गरम करत ठेवलंय. एकदम जास्त गरम नाही करायचंय, मीडियम गरम झालंय. थोडासा गोळा टाकून बघायचा, जरा वर आला म्हणजे समजून जायचं परफेक्ट आपलं तेल गरम झालेलं आहे. तळताना जास्त गर्दी करायची नाही कढईमध्ये. कढईच्या आकारप्रमाणेच कोफ्ते घालायचे. तिथे मी 4 ते 5 कोफ्ते घातलेत, जेणेकरून आपल्याला भाजताना सोपं जातं, एकमेकांना चिटकत नाही. एकदा आपण कढईमध्ये घातले की लगेच झारा घालायचा नाही. एका बाजूने थोडं छान फ्राय होऊ द्यायचे कोफ्ते, नाहीतर तुटू शकतात. यासाठी ते फार नाजूक असतात, त्यामुळे आपल्याला सतत ढवळत राहायचं नाहीये, झारा घालायचा नाहीये. एका बाजूने छान 2 मिनिटं भाजू दिलं, लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे. चारी बाजूने छान असं आपल्याला तळून घ्यायचे ते कोफ्ते या पद्धतीने.
असा छान रंग आला लालसर की आपल्याला काढून घ्यायचे. जास्त करपू नका, नाही तर कडवट चव येते. तर हे बघा चारी बाजूने छान शिजलेले आहेत. या कोफ्त्याला कुठली चटणी सॉसची गरज नाहीये, ते असेच खाल्ले तरी खूप छान आहे. मुलांना देण्यासाठी खूप छान आहे. डीप फ्राय जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्ही संध्याकाळच्या भुकेसाठी हा उत्तम पर्याय आहे. आणि असेच खाल्ल्यामुळे मुलांना कुठली डिपची गरज लागत नाही, कारण का ते इतके छान लागतात. कारण आपण भरपूर प्रकारच्या भाज्या घातल्यात, तर मुलांना जी भाजी आवडत नाही ती या कोफ्त्यामध्ये घालून तुम्ही त्यांना खाऊ घालू शकतात. तर तीही चांगली आयडिया आहे. तर तुम्ही अशा पद्धतीचे कोफ्ते करून बघा आणि तुम्हाला आवडेल. आणि अशाच भरपूर रेसिपी मी माझ्या पोस्टवरती या चॅनलवरती टाकलेले आहेत, तुम्ही चेक करू शकतात. जे इन्स्टंट आहेत, मुलांसाठी पण खूप चांगले आहेत. तर नक्कीच या उन्हाळ्यामध्ये जे काय आता भाज्या मिळतात त्या घेऊन या आणि अशा पद्धतीचे कोफ्ते बनवून खाऊ घाला. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.